खरंच लहानपणीचा उत्साहच वेगळा होता. हाय हॅलो फ्रेंड्स, आज होतं वोटिंग म्हणून सकाळी पटकन आवरून गेले वोटिंगसाठी आणि वोट दिल्यानंतर एक वेगळीच सॅटिस्फॅक्शन मिळाली. असं वाटलं की आज आपण आपली जबाबदारी टाळली नाही. लहानशी गोष्ट वाटते पण याच लहान गोष्टीमधून एक मोठा बदल होतो. त्यानंतर गेले मार्केटमध्ये, काही फ्रूट्स घ्यायचे होते आणि फ्रूट्स घेताना मस्त अशी फ्रेश अशी स्ट्रॉबेरी दिसली, मग ती पण घेऊन टाकली. त्यानंतर आज गुरुवार होता तर मला गजानन महाराजांच्या मंदिरात प्रसाद द्यायचा होता, म्हणून मी बेकरीमध्ये गेली आणि बघितलं तिथे काय आहे काय नाही. तर मग तिथे मोतीचूरचे लाडू होते फ्रेश ताजेवाले, मग ते घेऊन घेतले. 1 किलो पॅक केले. त्याच्यानंतर गेले मंदिरामध्ये, छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि प्रसाद वगैरे देऊन दिला. त्यानंतर अजून थोडं मार्केटमध्ये गेले स्टीलच्या दुकानामध्ये, तिथे ते काका नव्हते तर थोडा वेळ वेट करावा लागला. त्याच्यानंतर ते आले आणि फायनली मी तिथून हे असे 5 लोटे घेतले. त्यानंतर मस्त घरी आले आणि आज घरी छान असं पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि पुरणपोळी तर माझी फेवरेट आहे. तुमची पण फेवरेट आहे का नक्की सांगा. तर मस्त असं जेवण केलं. त्यानंतर आज घरी होतं हळदी कुंकू, त्यासाठी मस्त हेवी नाही पण साधं सुंदर असं डेकोरेशन करायचं ठरवलं. प्रत्येक गोष्ट नीटनेटकी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि लहानपणी हळदी कुंकू म्हणजे आमच्यासाठी खूप एक्साइटमेंट असायचं. तेव्हा डेकोरेशन फार नसायचं, साधं फुलं 2-3 वस्तू आणि तरीही ते खूप सुंदर वाटायचं. आज पाहिलं तर सगळं प्रो लेवलचं पाहिजे, डेकोरेशन नीट हवं, सगळं परफेक्ट पाहिजे. लहानपणी असं काही नव्हतं, आई जसं करेल त्यामध्ये समाधान वाटत होतं. आणि आम्ही मस्त लहान असताना हळदी कुंकू असलं की खूप छान नटायचं साडी वगैरे घालून. पण आता या सर्वासाठी वेळ पण नाही आहे आणि तितका इंटरेस्ट पण नाही. बाकी तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा. हे सर्व करण्यात माझे 2 तास गेले, पण सर्वांनी खूप कौतुक केले ना, तर त्या गोष्टीमुळे खूप समाधान वाटले. त्यानंतर वॉल डेकोरसाठी एक पार्सल मागवलं होतं आणि कमी प्राईजमध्ये खूप छान आलं.